आता सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आतमध्ये माझ्याच्या उजव्या बाजूला रोहित पवार असतील, युगेंद्र पवार असतील, हे सर्व कार्यकर्ते आतमध्ये दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी पोलीस आणि रोहित पवार यांच्यामध्ये संभाषण सुरू आहे, परंतु आपण कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेऊया। एकंदरीत मला सांगा, सकाळी 9:30 वाजल्यापासून या ठिकाणी कार्यकर्ते महिला आक्रमक झालेले आहेत आणि जे अजितदादा न्याय सर्वांना देत होतो आणि त्यांचा विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आपण बघतोय की त्यांच्या न्याय हक्कासाठी भांडावं लागतं। हे बारामतीकरांचं नव्हतं, तमाम महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। एवढा मोठा आमचा नेता गेलाय, उपमुख्यमंत्री पद त्यांच्याकडे होतं। उपमुख्यमंत्री पद असणाऱ्या व्यक्तीच्या न्यायासाठी जर सर्वसामान्य म्हणून आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागतंय, सर्वसामान्य माणसाची काय परिस्थिती हे या निमित्तानं तमाम जनतेला दिसून येते। आज जर गुन्हा दाखल नाही झाला तर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राभर पेटल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी आपल्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो। काय भावना आहेत? बरं का, आज परिस्थिती अशी, दादा जाऊन 28 दिवस झाले, पण रोहित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केलेत रोहित दादांनी, त्या एकाही प्रश्नाचं उत्तर सरकारला देता आलं नाही। त्यामुळं बारामतीकरांचं मन अस्थिर झाले। त्यामुळं आम्ही आता ही पातळी त्यामुळेच गाठली। जर गुन्हा दाखल झाला नाही आज तर इथून पुढचं आंदोलन आणखीन तीव्र करणार आहोत, एवढं तुम्हाला सांगतो। कार्यकर्ते संतापलेले आहेत आणि तक्रार दाखल करून घेतली जात नाही, काय भावना आहेत? संयम ठेवायचा किती, संयमाचा हा अंत होत चाललेला आहे। आणि DGCA अहवाल आल्यानंतर दादांनी जी FIR दाखल करण्याची प्रोसिजर चालू केली, रोहित दादांनी जी मुंबईत मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला घेतली नाही, ज्या स्थानिक बारामतीचे लोकप्रतिनिधी अजित दादा जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्या घातपाती मृत्यू संदर्भात जो अहवाल आल्यानंतर त्या अहवालामध्ये ठपका ठेवलेला आहे VSR कंपनीच्या कारभारावरती, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा प्रशासनाने दाखल करून घेतला पाहिजे आणि त्याचा तपास करून सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणलंच पाहिजे, नाहीतर या सत्य समोर आलं पाहिजे अशा भावना आहेत त्यांच्या। आक्रमक झालाय तुम्ही, सकाळपासून तुमचा उद्रेक बघतोय, काय भावना आहे? हा महाराष्ट्र असा महाराष्ट्र आहे की ज्यांनी संत तुकाराम महाराजांना ज्या पुष्पक विमानातनं पाठवलं, त्या पुष्पक विमानाचा सुद्धा इतिहासाचा उलगडा करून टाकला की ते कसं एक गुप्त आणि रहस्यमय आणि बनावट होतं। आणि हे तर अजितदादांचं जे आहेत ना, तिचा अपघात झालेला आहे, हा अपघात झालेला आहे, घात झालेला आहे असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे देशाला पडलेला असताना देखील आज देवगिरी ते विमानतळ या प्रवासामधले संपूर्ण प्रवासाचं जे काय CCTV फुटेज सरकार लपवू पाहतंय आणि याच्या पाठीमागं काही काळबेरा आहे का, हे आज 28 दिवस झाल्यानंतर देखील आहेत ना देशाला आहेत ना समोर येईल ती। याच्यामुळे झालेलं काय आहे ती की जे रोहित दादांनी जे प्रश्न आज मांडलेले आहेत त्या प्रश्नांचं कुठंतरी असं वाटायला लागलं की ते रोहित दादा म्हणतात तेच बरोबर आहे ती। याच्यामुळे आहेत ना सरकारने या GSR कंपनीवर लवकर गुन्हा दाखल करून हा घात आहे का अपघात आहे हे समोर आणावं। महाराष्ट्रात तर एक कळून चुकलंय की हा अपघात नसून हा 100% घातच आहे। आपण बघतोय की एकंदरीत जी घटना घडलेली हा अपघात नसून हा घातपात असावा असं बोललं जातंय, काय भावना आहेत महिला म्हणून? एकंदरीत काय भावना आहेत? अजून देखील तक्रार घेतली जात नाही। खरं तर हे खूप म्हणजे खरं तर ही गोष्ट खूपच धक्कादायक आहे, कारण आहे ना इतक्या सगळ्या लोकांची मागणी असताना सुद्धा जर पोलीस विचार करत नसतील किंवा प्रशासन याची दखल घेत नसेल तर ही गोष्ट खरंच विचार करण्यासारखी आहे। सर्वसामान्य लोकांची जी काही शंका आहेत, संभ्रम आहेत, याचं निरसन करणं हे प्रशासनाचं काम आहे, सरकारचं काम आहे आणि हे जर दखल घेत नसतील तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे। आम्ही न्यायासाठी भांडायला लागतंय। आता दादा हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, तो काय असा छोटा मोठा नेता नव्हता, तर तो महाराष्ट्राचा दादा होता आणि त्यांचा घात झालेला आहे की अपघात, आम्ही तर म्हणतो घातच झालेला आहे आणि त्याचा छळा हा लागलाच पाहिजे। जोपर्यंत हा छळा लागत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार, न्यायासाठी लढत राहणार। आम्ही ज्या महाराष्ट्राला दादा न्याय मिळवून देत होते गोरगरीब सगळ्या जनतेला, त्याच दादासाठी आम्हाला न्याय मागण्याची वेळ इथं अत्यंत दुर्दैवी घटना आहे ही।
आणि लाजीरवाणी आमच्यासाठी खरंच महाराष्ट्रासाठी घटना आहे की त्या नेत्याला आम्हाला न्याय मागावा लागत आहे. आणि तो पण अशा पद्धतीने तुम्ही पाहताय, केंद्र सरकार झालं, राज्य सरकार झालं, यामध्ये कुठल्याही प्रकारची गांभीर्याने त्यांनी लक्ष देऊन कुठलंच काय ज्या प्रकारे आमच्या रोहितदादांनी जो हे केलं, घटनाक्रम सांगितला, त्या घटनाक्रमापर्यंत ज्या त्रुटी जिथं जिथं कंपन्या कुठल्या याच्यावरती आल्या त्याचं कुठल्याच प्रकारचं उत्तर ही राज्य सरकारने या केंद्र सरकारने दिलेले नाही. त्यामुळे बारामतीकर तसेच महाराष्ट्रभर ही तीव्र भावना की याची लाट उसळणार आहे आणि लवकरात लवकर यांनी लवकर न्याय मिळवून द्यावा. याच्या पाठीमागं कुणाचा हात आहे हा पारदर्शकपणे समोर आणावा, महाराष्ट्राच्या जनतेसमोर समोर आणावा, हीच आमची भावना आहे. निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे, परंतु अशी चौकशी होताना दिसत नाही, म्हणून हे आंदोलन करावं लागते. काय भावना आहे? आमचे दैवत, आमचे अजितदादा, आदरणीय अजितदादा, हा महाराष्ट्राचे आज लाडक्या बहिणींचे, आज आमचे दादा, लाडक्या बहिणींचे आमचे दादा, यांचं सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला जरी मुंबईच्या मंत्रालयामध्ये जाऊन जरी आंदोलन करायला लागेल तरी आम्ही करू. आणि आमच्या दादांवरती जे अत्याचार घडले, आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही शांत बसणार नाही आणि हे न्याय मिळालाच पाहिजे. आम्हाला शांतता, आमचा प्रामाणिकपणा आम्हाला दाबू नका. आम्हाला दादांनी आम्हाला अधिकार दिलाय की लढा तुम्ही आणि लढत राहा. आम्हाला हे माहिती आहे की आम्हाला काय करायचंय, इथनं पुढे आम्हाला न्याय मिळलाच पाहिजे. काय भावना आहे दादा? जय शिवराय. आमचे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांना अजून 28 तारखेला महिना होणार आहे, तरी आम्हाला वाटते दादा इथे कुठेतरी बसले असतील, अरे सगळी गालवा करून खाली बसा असं वाटतं, पण परत कधी येईल असं वाटतंय, आशा आहे काय. आणि आमचे रोहित दादा इथं आलेले आहेत. आम्हाला जर न्याय नाही मिळाला आम्ही अख्खे पुणे जिल्ह्यात ते रस्ते बंद करू शकतोय. महिलाच्या अंगात बी एवढी ताकद आहे, सगळ्यांच्या अंगात एवढी ताकद आहे, सक्षम केले. दादांनीच हाताने ताकद दिलेली आहे महिलांच्या अंगी सुद्धा. बहिणी सक्षम आहेत, दादांच्या बहिणीही सक्षम आहेत. तुम्ही त्या बहिणींची अजिबात त्या बहिणींकडे लक्ष देण्याचं काम करू नका. तुम्ही लक्ष द्या, त्यांच्या मागण्या तुम्ही पूर्ण करा. आज एक बहीण आपल्या भावासाठी रस्त्यावर उतरलेली आहे, तर तिच्याही मागण्या तेवढ्या पूर्ण करा. आमचे उपमुख्यमंत्री हे आमचं दैवत होतं, त्या दैवतासाठी तुम्ही एवढं सुद्धा करू शकत नाही. काय भावना आहेत तुझ्या भावना जगापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, दादांना तू जवळून पाहिले. आज या ठिकाणी आम्हाला असं वाटतंय की दादांच्या बाबतीत जे काही घडलं त्यात घातपात असण्याची शक्यता 100% वाटत आहे. कारण डीजीसीएने जो पहिला रिपोर्ट दिला त्यात असं सांगितलं की 6 व्यक्ती मरण पावलेले आहेत, पण ऍक्च्युली मध्ये त्या 5च व्यक्तींच्या बॉडीज गावलेल्या होत्या. त्यामुळे असं वाटतं की अचानकपणे जे पायलट बदलले गेले विमानाचे, 6 वाजता कुठं ट्रॅफिक लागतं मुंबईमध्ये, एवढ्या लवकर ट्रॅफिक लागू शकत नाही. आणि ते जे पायलट आहेत ते उशिरा कसे काय पोहोचले. आणि हा जो पायलट दिला तो 3 वर्ष त्याला सस्पेंड केलेला होता, असा पायलट दादांच्या विमानासाठी दिला. त्यामुळे 100% घातपात आहे असं वाटतं. आणि अजितदादांना किंवा पूर्ण बारामतीकरांना हा न्याय मिळाला पाहिजे, कारण हा महाराष्ट्राचा आमचा नेता अतिशय म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर ज्याचं काम होतं, ज्याने अनेक वेळा उपमुख्यमंत्री पद भोगलेलं होतं व मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार होते, असा नेता जाणं म्हणजे महाराष्ट्रावर झालेला हा आघात आहे. आणि त्यातून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याशिवाय आम्ही या तालुका पोलीस स्टेशन मधून हलणार नाही, एवढंच सांगतो. अजितदादा संपूर्ण राज्याला न्याय देत होते, त्याच बारामतीमध्ये अजितदादांच्या न्यायासाठी भांडावं लागते. वकील म्हणून काय सांगा? वकील म्हणून मला एवढं सांगायचं की ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या 24 तासामध्ये या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघात झाल्यामुळे यांनी 24 तासामध्ये FIR दाखल होणं गरजेचं होतं. आपण समजू शकतो की त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, नसेल केला, परंतु आता FIR दाखल करा म्हणण्यासाठी हा जमाव घेऊन यावा लागतो, ही दुर्दैवाची बाब आहे. FIR म्हणजे काय, पहिली खबर की गुन्हा घडल्यानंतर FIR दाखल होते आणि त्याचा सगळं संपूर्ण चौकशी होऊन त्याचा तपास होऊन जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जातो. घातपात आहे का अपघात आहे तपासाअंती निष्पन्न होणारच होतं, तरीही देखील FIR दाखल केली नाही. FIR दाखल करण्यासाठी आम्हाला आज या ठिकाणी बहुसंख्य संख्येने इथं यावं लागतंय, ही दुर्दैवाची बाब आहे. आदरणीय अजितदादांनी सर्वसामान्य गोरगरिबांचे लोक साध्या अर्जावरती अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना न्याय मिळवून दिला आणि आज त्याच व्यक्तीसाठी आज आम्हाला इथं भांडावं लागतं, इथं संख्येने आम्हाला उपस्थित राहावं लागतंय, ही फार शर्मेची बाब आहे. एकंदरीत बघतोय सुवर्ण, आपण संपूर्ण बारामती तालुका पोलीस स्टेशनला हे सर्व कार्यकर्त्यांनी वेढा घातलेला आहे. महिलांची तेवढी संख्या आहे, कार्यकर्त्यांची तेवढी संख्या आहे. आणि आपण पाहतोय आता जोपर्यंत
गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असा पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे.